नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. नको बघू मग, नको बघू, बघ खाली नाही तर नको बघू, अशीच चाल. बघ ना, मी तिला चांगलं सांगितलं खाली बघून चाल. मला बोलते 30 वर्षाच्या पोरी गेला, मला सांगते खाली बघून चाल. तर आम्ही चाललोय आता मूवी बघायला, छावा. आणि आमच्यासोबत एक छावा पण आहे जो इथे आहे, तो पण आमच्यासोबत होतो है ना बाबू. बाबू का बघायला चाललो? छावा हे काढू नाही तर बटाटे चाललो. लय गरम होतोय बाबूला. तुझं गाणं लागलं म्हणून उठला चिकू. गाईज, जस्ट मूवी बघून घरी आलोय आणि आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल जाताना काय होतं आणि आत्ता काय आहे. खूप डेंजर म्हणजे अप्रतिम मूवी आहे, नो डाऊट. खूप भारी आहे, खूप इमोशनल आहे, डेंजर. जेव्हा फर्स्ट हाफ निघून जातो, पण सेकंड हाफ जसा चालू होतो आणि बाकी गोष्टी आहेत, मी एक्सप्लेनच नाही करू शकत आहे. माझ्यासाठी नाही, पण महाराजांसाठी तुम्ही नक्कीच हा मूवी बघितला पाहिजे. आणि आय नो खूप साऱ्या लोकांनी बघितला असेल. मी खतरनाक बघायचा होता मला, म्हणजे खूप इच्छा होती माझी. मी कोकणात असल्यामुळे मी बघू शकली नाही. बाबूचं काजळ ॲक्च्युली माझ्या इथे लागलेलं आहे आणि आमच्या बाबूने पण बघितलं आहे ना महाराजांचा मूवी, है ना. हर हर महादेव, हर हर महादेव. येडा बघतोय. बाबूने पहिला अख्खा मूवी बघितला, फाईट सिक्वेन्स बघितले, फक्त बाबूने लास्ट काहीच नाही बघितलं. बाबू झोपला तेव्हा, है ना, है ना. तर गाईज, आता मी रेडी झाली आहे, फुल लुक तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते ॲक्च्युली. आणि मी चालली आहे आता खारघरला, बिकॉज निकच्या गाण्याचं लॉन्च आहे. निक म्हणजे प्रशांत दादा, सगळेजण आहेत त्या गाण्यामध्ये, त्या गाण्याचं लॉन्च आहे म्हणून, त्या इव्हेंटसाठी. आणि देन आम्ही जाणार आहोत, निकचा उद्या बर्थडे आहे म्हणून. सो हा व्लॉग कंटिन्यू करा आणि बघूयात आजच्या दिवसात काय काय होतं आहे. आणि मग अशी खरंच खूप जास्त भावूक झालेलो आम्ही, कारण मम्मी पण रडत होती, पण मम्मी तिथून तशी बाहेर निघून गेली. 10 ते 15 मिनटं सायलेंटली आवरायला लागलेत, म्हणजे त्या गोष्टीतून बाहेर यायला लागलेत. म्हणजे विचार करा तुम्ही, काय मूवी आहे. आणि मला माहिती आहे मी लेट आहे कारण की मी नव्हती इथे, बट येस. आणि आमचा पण जो धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आहे, तो मूवी लवकरच मे बी सेकंड पार्ट आपल्याला बघायला मिळेल होपफुली. तर तोही इतकाच भारी असेल फॉर शुअर. आणि ज्यांनी फर्स्ट पार्ट नाही बघितला त्यांनी नक्की जाऊन बघा. जाऊन नाही दिसणार, पण कुठेतरी आता रिलीज होईल असतो OTT वरती, तेव्हा बघा. आणि मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा. चला, तर गाईज, जेवणासाठी मी एकटी नाही, निलेश दादा पण माझ्यासोबत लेटच आहे, पण ते म्हणतायत आत्ताशी गाण्याचा प्रीमियर सुरू झालेला आहे. सो ठीक आहे, चलता है लेट कभी. चलो, वरती जाते आता. आम्ही उद्या असणारच आहोत ऍक्च्युली. थोडस मागे हे होणार आहे, स्पार्कल्स आहे. काय मोटिवेशन आहे तुझं आजचं? अच्छा, काय चुरण देते. चला, 1 2 सगळ्यांचे नुसते ब्लॉग चालू. टू यू हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. अरे अगं, तुला थोडी तरी लाज आहे का? तुझं गाणं रिलीज झालंय, लोक इंटरव्ह्यू देत आहे तिथे आणि तू खायला आली आहे. हा, आणि तू पण गए, जावा इंटरव्ह्यू द्या. हा, कशा पोरी आहे. शी शी शी. ही बघा, तन्नू भाभी, तन्नू भाभी, तन्नू भाभी नाही, तन्नू भाभी, तन्नू भाभी. आणि मी कोण? नाही, राणे वहिनी. हा, राणे वहिनी. शिवसैनिक तर आहेच आपण, नो डाऊट. आजच छावा पिक्चर बघून आली आहे मी, म्हणून मी भगवा असा अंगावरतीच घेऊन आली. हो, दाखव आउटफिट गाइज. आहे, है कोई इससे सुंदर, है कोई इससे सुंदर. माझा फुल आउटफिट पहिल्यांदा अख्ख्या दुनियाचा कचरा आम्ही काढतो असा, है ना तनू? तनू तनू
हॉलवाल्यांनी झाडूवाल्याला बोलवलं नाही. मला फोन केलेला येता मी पण. तू आली ना तर काय झालं? डोळ्यात पाणी आलं. रड माता काय सांगते. मग मी जाईल आज आत्ता लगेच. मग मी गाणं सोडून जाऊ. दादा बोले असं नाही होऊ शकत. तेच लागेल हे मला ब्लॉग मध्ये सांगायला. ऍक्च्युली माझा टिकली आहे ना, टिकलीचा विषय झालाय. टिकली सारखी पडते, गम झालाय लूज. मी ती सिक्युअर करते सारखी. त्याच्यावर तिचं उत्तर होतं काय होतं. माझी टिकली तिकडे मला कळलंच नाही बघा तिकडे तिच्या ब्लॉग मध्ये. तर हिला एवढा वेळ कळलंच नाही. आणि जेव्हा ही बोलली, सासूने विचारलं उद्या जाऊन टिकली कुठे, तर मला ही बोलली की मी बोलीन भाई ती नाचते तिकडे, मला काय बोलू नका. बघा बघा चरण माझे दात बघतील लोक. हा जो हार आहे ना, हार तो पोरीने 9 लाखाला घेतला. 1400ला घेऊन. एक प्राइस नाही सांगायची. सॉरी. हा कट. आणि ह्या पोरी सगळ्या आता ह्यांची तोंड बघा. या सगळ्या पोरी आता येणार आहेत भुलेश्वरला. का? कारण की यांनी माझा भुलेश्वरचा ब्लॉग पाहिला शॉपिंगचा. तुम्ही पण बघितलं असेल. आपण झोला झोला नाही तो तिकडेच झोले पण गोष्टी घेतल्यावरती. हा मस्त घेऊन होतो 9 लाख हार. अरे सुशांत स्क्रिप्टेड म्हणजे आम्ही आल्यापासून हेच करतोय. अरे सुशांत कसं आहेस? तुला कोणी बोलवलंय? हा ह्यासोबत आलाय. तू त्याला रडवला? खरं सांग. तश्वी घाबरली तर हाय आतो. त्याने तो पण करू शकतो. तू केलंयस. तू का रडवलं? का रडवलं तश्वी? खरं सांग तशू, खरं सांग. मी खरं सांगते, मी नाही केले. आम्ही बघितलं. अरे कसा आहेस तू? किती दिवसानंतर यार. ठाण्यात. हा तू बनवायला नसतो आता. फुल भारी काय डिस्कशन केलंय? अरे तुम्ही घाबरता. हो तर नमस्कार मित्रांनो, उद्या आपलं गाणं येणार आहे आणि 9 लाख हार. त्या गाण्याची लिंक आहे ना. आपलं गाणं येणार आहे उद्या 5 मार्च आणि तुम्ही सर्व एक्सायटेड आहात. तर गाण्याची लिंक दिलेली आहे. प्रीमियर लागलाय उद्या 11 वाजता. सर्वांनी गाणं बघायला विसरू नका आणि भरभरून येऊन द्या आणि खूप जास्त शेअर. थँक्यू. आणि हा बोट का केलाय? भारी ना. चल जेवायला कोणाल. जो डाएट चालू आहे ना, हा आंधळ्याला दिसत नाही वाटतं. माझा ब्लॉग चालू आहे निघा. अरे तुझं डाएट चालू आहे ना. सीताफळ रबडी आहे. अरे कसला खोटं बोलतोय. वाट्या भरून 2 पिल्या आहेत तू आधीच. हो अन्नाची शपथ. ही जी ऍक्टिंग करतोस ना ब्लॉग मध्ये ती बाजूला ठेव. मला माहिती आहे तू काय करणार आहेस ते. राहू दे. ऍक्च्युली मी आहे ना, तुला सांगतो खरंच नाही मी वाटा नाही पेणार. मी ऍक्च्युली हे घ्यायला आलो. हो डाएट ओरिएंटेड सगळं. सलाड बघितलं. आणि जर तुमच्या दोघांच्या ताटात मी रबडी बघितली तर बघा. का आता तर तू नव्हता पिणार. आपल्याला ट्रोल करेल उगाच. आणि मेन काय माहिती आहे, सीताफळ रबडी हा माझा विकनेस आहे. तुझ्यासारखा माझा एक विकनेस आहे. वा नाईस. हा अगं कुठे चालू. चल ही नाही. हिला करमत नाही माझ्याशिवाय. तिला तुझ्यापेक्षा जास्त प्रेम हिच आहे माझ्यावरती. चल कुठे तुझ्या कामासाठी आले ते मेन काम मी आता करते. मला असं वाटलेलं मला खूप लेट झालाय. मग बोलली मी जेवायला चालली आहे. जाईल तेवढाच घास तोंडात घाल. मोठा खायची गरज नाही. आणली खेचत कळलं. आम्ही खेचून आणली तिथं. पोट दिसलं रे. तोंड इथे गेला आतमध्ये.
डाएट प्रेमी इथं दुसरी वाटी संपते आता हा. आणि मला तिथे गेल्या गेल्या म्हणतोय मी डाएट रिलेटेड तू इथं पडलं होतं ना. असा विषय आहे की माझ्या आयुष्यात माझ्या दोनच विकनेस आहेत. एक म्हणजे कोणी असावेत पण तुमच्यासारखे नालायक लोक नसावे. मला एवढ्या वेळेस चिडवलंय दातांवरनं. ठीक आहे आता बोलतात सरळ नको करू. मी एक गोष्ट सांगतो, आपण पहिल्यापासून बनीला आपण तशा फेस मध्ये बघतोय प्लस दातामध्ये बघतोय. ठीक आहे आता बनी अशी एकदम वेगळी भाई आपल्यातली नाही वाटत. तुम्ही सांगा तुम्ही सांगा हे काढलं पाहिजे की नाही. दात करतात ना लय व्हिडिओ भेटतील कळलं. मी कधी बोललो तुला दातावरून. अरे तुम्ही किती साधे भोळे मीरा आहेत ना माहितीये. काय बनी एवढं वरचं हे घ्यायचा नव्हता डायरेक्ट डिसिजन. आम्हाला विचारून घेतलं असतं तरी चाललं असतं. आम्ही तर मस्करी करत होतो, सगळे मस्करी तर बोलवते की बनी असं तसं हे ते. मी मनावर घेऊन खरंच केली. सिरियसली बोलायचं तू दात सरळ कर. अरे नाही तुला वेगळी वाटणार बाई. आई शपथ वेगळी वाटणार. ते तशावाले फील नाही राहणार बनी मध्ये. नाव चेंज कर भाई तू. तृप्ती राणे ठेव. तृप्ती राणे ठेवीन मग. नाही राणेच ठेव फक्त. दाखव ना मी दाखवतो ना. हे काय मी दाखवतो ना. माझी लाच काढली ना मी दाखवणार. आणि ह्याचा तो बदला पण मी बघणारा वाटतं की नाही पंचवटीतला. ही कोण आहे. हे आमच्याकडनं बरंच पप्पा घेतले. बनी तुझ्या ओठावरती पिंपल आले का. नाही आले. नाही आले असतील बघ. नाही माझी केस तुम्ही काय तुमची फालतू जोडी आहे काय भांडणं करताय. मी मारतो डायरेक्ट मग तमाशे होतात. हे बघा प्रॉपर वाटतं की नाही. हो इकडचा ब्रिज खालचा पनवेलचा नाही. आणि ही भाई मी चांगली दिसते कुत्रा. मी चांगली दिसते तिथे मी बारीक होती. बनी हेच दात बोलतोय मी. हे आता पहिल्या चांगले दिसणार. मला कमेंट मध्ये सांगा की बनीचा डिसिजन चुकला की नाही. पहिल्यांदा सगळ्यांनी चढवलं. फालतूगिरी आता मला रिग्रेट करू नका फालतूगिरी. भाई हे बघ ना या गाण्यात बघ आत्ताच्या गाण्यात बघ. हड मग तिथे दात सरळच होत आहेत ना हळूहळू. ही बघा हे आम्ही मिस करणार नाही ना. हे बघा हे मिस करणार आम्ही. हे जे क्यूट आहे ना हे क्यूट आहे पण हे म्यूट आहे तिचा आता लावलाय. आता हे मला रिग्रेट देतात फालतूगिरी. हाड तुमचं ऐकणारच नाही. किती गोड वाटतंय बघ ती स्माईल. बघ ते शोभायचं तुला पण तू नाही ऐकत तर काय करू. तुम्हीच बघा कमेंट मध्ये मला सांगा. कमेंट मध्ये मला सांगा. चालेल. आणि आता हे सगळं प्लेन करणार आहे म्हणजे हसल्यावरती सगळं असं दिसणार. हस एवढी मी तिला एडिट करून दिलेली कपड्यांवर मग टाकलेली मी ती. हा क्यूट जाणार. अरे म्हातारी मी दाखव. बघ ना आयुष्यात किती फोटोज बघून सांगतायत. शोधत बसले तुझा आयडी. हो आज कर आवाज ना तुझा एडिट. मम्मी आणि ती सोबत क्यूट दिसतात पण आता ही हे करेल ना भाई. मम्मीच क्यूट दिसेल. आता कॉपीराईट लागू शकतो याच्यावर आपल्याला. हे काय होतं ते नाही माहिती मला. हे पानचटगिरी. हे उपवनला जाऊन हेच करतात. उपवन आहे का ते. उपवन नाहीये ऐरोली येते. शानपणा. बस आता आपली यारीमध्ये जाल तुम्ही दोस्ती काय. तेव्हाची बनी तेव्हाचा रितेश भाई. तेव्हाचा सरळ केलं ना आता लाव मिश्री. सरळ केलेत ना आता. चालेल त्यासोबत स्कॅम होतोय स्कॅम. आता तनूकडे हाय मग कशाला घेऊ परत मॅचिंग करायला आमचं. फ्रॉक घ्यायची. हो तुझं तेच जीन्स घेऊन आलीये पण तनू तिथं येता ना तुझ्यासोबत स्कॅम करते तनू बाकी काय नाही करत आहे.
मला सांगून आले मला फक्त फ्रॉक घ्यायचे. तेच फ्रॉक बघ तिचा. ते का घेतलं? वन पीस का घेतलं? फ्रॉक इकडे आहे, हा बघ तनू, त्याला म्हणतात फ्रॉक. हे वन पीस आहे, ब्लॅक वाला चांगला आहे त्याच्या पुढचा. मी आलेलो झुडिओला, फक्त तनू एकटीने शॉपिंग केली, आम्ही तर काय केलं पण नाही. गावभरचे कपडे, एक वन पीस सांगून आलेली, 10 कपडे घेऊन चालली. काय पण 2 तेच. चला आता निघायचंय फायनली विलाला जायला. बस इथं मागे. OTP वाला मैम सब. देखा छोटू. फेक स्माइल. कळलं. ब्लॉग चालू झालेला. तर गाईज फायनली आम्ही आता निघतोय इथून विलाला जायला, बिकॉज आज निकचा बर्थडे आहे आणि तो सेलिब्रेट होणार आहे आणि असंच रील्स अँड ऑल सगळ्या गोष्टी टाइमपास गाईज. तुम्हाला प्रश्न पडला असेल विलाला आल्या आल्या काहीच का नाही दाखवलं, कारण की कोणी काही करतच नाहीये. ही इथं लाईव्हला बसली आहे आणि अशी इथे बसली आहेत. हा एकटा फोनवरती बोलतोय, बाकीची दोघं लाईव्ह करतात. अर्धी लोक तिथे उभी आहेत, अर्धी लोक म्हणजे मुली ज्या आहेत त्या ह्या घरात जाऊन बसल्या आहेत. हे सगळं होतंय विलावरती. मग या विलामध्ये दाखवण्यासारखं काय राहिलं नाहीये, फक्त बर्थडे होईल तेव्हा मी दाखवेन. ठीक आहे. पुकीचा केक का आणलाय? अरे खरंच. आणि लिहिलंय पण पुकी शिंदे. चेतू बैग से निकल, बैग से. दादा पुकी बैग से निकल, बैग से. हा कुकी आहे ना तिकडून. काय बोल माझा गोविंद. एडिट में म्युझिक डाल देगे. चला कापू दे. तिथे लावलाय खोटा सनफ्लावर्स वर. छोटी बच्ची इधर क्या देखो.